नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत, स्पेशली आपला मुद्दा हा राजकारणच आहे. बदलतं राजकारण, काळानुरूप जे भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर जे राजकारणाची दिशा 2026 मध्ये येऊन टेकलेली आहे आणि ज्याची स्पेशली 2019 आणि नंतर 22 ह्या साली ज्याची वीटभरणी, पायाभरणी आपण म्हणू शकतो, त्या पद्धतीने झाली आणि आज या अशा राजकारण हे अशा वळणावर येऊन ठेवलं आहे, की जिथे नक्कीच तुम्हाला भविष्यात अजून 10-15 वर्षानंतर राजकारण कसं राहील आणि जी तरुण पिढी आहे, ज्यांना याच्यात इंटरेस्ट आहे, ज्यांना इंटरेस्ट नाही राजकारणात, परंतु ज्यांचं वय 15 ते 35च्या आसपास आहे, ह्या व्यक्तींनी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. आपण ह्या अशा विषयावर आज हात घालतोय, जो तुम्हाला कुठेही आजपर्यंत कोणत्याही वाहिनीवर, वृत्तवाहिनीवर मिळालेला नसेल किंवा आपल्या YouTubeच्या कुठल्याही विश्लेषणाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मिळाला नसेल, घेतला गेला नसेल, तो विषय आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे विचार हे मला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पाहिजेत. कारण आपला व्हिडिओ कितपर्यंत पोहोचतोय आणि तुमचे विचार काय आहेत बदलत्या राजकारणाबद्दल, जे आत्ता राजकारणाचं भविष्य आहे, म्हणजे 20 वर्षापासून 35 आणि मेनली 50 वर्षापर्यंतचे जे राजकारण इंटरेस्ट असलेले लोक आहेत, ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मित्रांनो, 2019 साली जे राजकारणात घडलं नाही, म्हणजे भाजप आणि शिवसेना ही भाजपच्या जवळपास जन्मापासून एकत्र होते. उद्धव ठाकरे यांनी थेट शरद पवार, जे एक आपण म्हणतो विचारधारा, त्या विचारधारेच्या उलट-सुलट त्यांनी युती केली आणि स्वतः मुख्यमंत्रीही बनले. त्याच धर्तीवर 2022 साली शिवसेना शिंदे गट भाजपमध्ये मिळाला. त्यानंतर 2023 मध्ये 19चीच पुनरावृत्ती झाली आणि अजित पवार यांची विचारधारा कुठेही भाजपच्या जवळपासही फिरकत नव्हती. त्यांनी भाजपसोबत युती केली. अर्थातच आरोप असाच झाला की तुम्ही म्हणजे सत्ता उपभोगताय. असो, सगळं काही झालं, अलबेलही चालू आहे. अजित पवार यांचं दुःखद निधन झालं. सुनेत्राताई पवार या पक्षाला चालवतायत. हे सगळं ठीक असलं तरी आता पुन्हा शिंदे गटाने शिवसेना गटाचे 6 खासदार फोडले. पुन्हा हे झालं आणि हेच प्रयोग फक्त महाराष्ट्रात झाले नाही तर कोलकातातही झाले. अजूनही बाकी म्हणजे दिल्लीमध्येही झाला. बाकी राज्यांमध्येही हे प्रयोग आता सातत्याने ठरतील आणि हे आपल्यालाही आता अलबेल वाटत नाही. शेवटी ज्यावेळेस 1960-70 पासून ज्यावेळेस राजकारण, लोकशाही चालू झाली, तेव्हापासून फक्त एकच विषय येतोय की तो म्हणजे विचारधारा. त्याला मतदान करा, त्याला मतदान करा. विचारधारा कशी, त्याला मतदान करा. परंतु आज असं झालंय, मतदान तुम्ही कोणालाही करा, परंतु जो निवडून आलाय त्याला आम्ही कधीही घेऊ शकतो आणि तीच आमची विचारधारा आणि तोच आमचा पक्ष पुढे टिकवेल आणि तीच आम्हाला सत्ता कंटिन्यू ठेवण्यासाठी तेच पाठबळ मिळेल, असं झालेलं आहे. तुम्ही काहीही करा, आता तुम्ही ही सत्य परिस्थिती नाकारू शकत नाही की इथून पुढे जेवढ्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये तुम्ही माणूस बघूनच मतदान करू शकता, पक्ष म्हणून करू शकत नाही. आणि हळूहळू ही लोकशाही ही आता पुन्हा सिनेमांमध्ये दाखवलं जातं तसं पर्सन ओरिएंटेड होऊन जाईल. विचारधारा ह्या धुळीस मिळतील आणि फक्त माणूस आणि एक लार्जर दॅन लाईफ असा माणूस एक समोर येईल आणि त्याच्या नावावर निवडणुका लढवल्या जातील. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, त्यांचं हे उदाहरण आहे 2014 पासून. कारण एका राज्याचे मुख्यमंत्री भाजपला मतदान करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांना मतदान केलं गेलं. तामिळनाडूमध्ये ऍक्टर विजय आहे, रिसेंटली ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्या फक्त ऍक्टर उभा राहिला म्हणून त्या ऍक्टरचा पक्ष पूर्णपणे सत्तेत आला. कुठे विचारधारा, कुठे काय, काहीच नाही मित्रांनो. आणि हे जे चेंज होतंय हेच ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. भरपूर लोकांनी ते ऍक्सेप्ट केलंय, त्या पद्धतीने ते चालतायत. त्यामुळे जे लोकशाहीमध्ये पक्ष होता, हा पक्ष आता हळूहळू कुठेतरी धुळीस मिळण्यास सुरुवात होणार आहे. अजून 5-6 वर्षाने, अजून 2 निवडणुकांनंतर परिस्थिती हेच राहील की नरेंद्र मोदी यांच्यासारखा एक नेता आणि त्यालाच मतदान करायचं आणि त्याच्याच पद्धतीने पुढे तो जिकडे जाईल तिकडे जाईल, त्या पद्धतीने या गोष्टी रंगतील. हे झालं राजकारणाचं. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट येतोय की सामान्य माणसांचं काय, तुम्ही आम्ही ज्या सरकारच्या धोरणांमुळे आपलं लाईफस्टाईल ठरतं त्याचं काय, आणि हा निश्चितच प्रश्न अजून 10 वर्षाने येणार आहे. हा व्हिडिओ अजूनही युट्यूबवर म्हणजे मी अपलोड करतोय, परंतु हा व्हिडिओ अजून 10 वर्षाने जर तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच हे कळेल की आज कुठेतरी हे जे आपण याला समर्थन करतोय, ओमराजे निंबाळकर यांना मतदारसंघातनं समर्थन मिळालं म्हणून ते पुढे आले.
म्हणजे त्यांनी निर्णय जाहीर केला की नाही, मी आता सत्तेसाठी, माझ्या विकासा कामांसाठी सत्तेच्या पक्षात जातोय आणि सत्तेचा पक्ष म्हणजे काय, तर तो फक्त आणि फक्त कसा टिकवायचा किंवा पुढे कसं घेऊन जायचं आपलं विकास कामे हे सांगतंय. तर निश्चितच हे चुकीचं आहे. महाराष्ट्र राज्यात नंबर 1चा पक्ष आज भाजप आहे, 2 नंबर शिवसेना शिंदे गट आहे. या दोघांच्याच युत्या आहेत. आणि तिसरे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याकडे अगदी बोटावर मोजणे इतके आमदार आहे. एवढंच काय, महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेताही नाहीये, तरी कोणाला काही म्हणणं नाहीये. लोकशाहीमध्ये जेवढं सत्ताधारी आहे तेवढेच विरोधी पक्षही आहेत, महत्त्वाचे आहेत. आणि विरोधी पक्ष नेता हा तर विधानसभेमध्ये मूलभूत हक्क आहे. परंतु आजही महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाहीये. कुणीच बोलायला तयार नाहीये. आपल्यासारखे लोक फक्त बघतायत, अरे हा, हा, हू, आपलं चाललंय, आपलं चाललंय, आपल्याला मिळतंय, लाडकी बहीण मिळते, हे मिळतंय. हे बघा, कुठल्याही पक्षाला मी म्हणत नाहीये, नाव ठेवत नाहीये. परंतु एक लोकशाही टिकण्यासाठी, तुमचा आमचा आवाज टिकण्यासाठी आपल्याला ते पक्षाच्या विचारधारेवर निगडीत असलेले पक्ष हे आधी होते. आता मतदानाला तुम्हाला फक्त आणि फक्त माणूस ओरिएंटेड मतदान करावं लागणार. तर माझ्या मतदारसंघात जर अमुक-तमुक नेता आहे, तर त्यालाच मी मतदान करणार. तो उद्या कुठेही जाऊ, काहीही जाऊ. म्हणजे ही पक्ष संकल्पना कुठेतरी मिटण्यास सुरुवात होईल आणि फक्त राहील ते फक्त आणि फक्त म्हणजे हुकुमशाही म्हणू शकत नाही आपण त्याला, परंतु पुढे जाऊन 20 वर्षाने काय होईल भरोसा नाही. अशाच बाकीच्या ज्या देशांमध्ये हुकुमशाही आहेत, त्या हळू अशाच पद्धतीने लोकशाहीचा विस्तार हा तिथे म्हणजे पर्सन ओरिएंटेड बनला. मी हा विषय मुद्दाम घेतलेला आहे. हे बघा, व्ह्यूजसाठी किंवा लाईक्ससाठी विषय नाहीये. आपण समाजातलं जे गांभीर्य आहे आणि त्यातल्या त्यात राजकीय विश्लेषक म्हणून मला जो इंटरेस्ट आहे राजकारणामध्ये, त्यावर मी हे भाष्य करतोय. कारण हे भाष्य करायला 10 वर्षाने राजकारण तसं राहील की नाही माहीत नाही. परंतु जे चालत आलं 1960 पासनं, 1970 पासनं, जी लोकशाही चालत आली, ज्या लोकशाहीचा आपण मोठे होताना नागरिक शास्त्राद्वारे अभ्यास केला, ते कुठेतरी मिटलं जाऊ नये. म्हणूनच मी म्हणतोय की तुम्हाला इच्छा नसेल तरीही राजकारणाच्या बाबतीत तुम्ही थोडं अलर्ट राहत जावा. शेवटी मतदान करताना जे 1-2 महिने प्रचार होतो त्याच्यापेक्षाही 5 वर्ष कंटिन्यू तुम्ही आपल्यासोबत जुळून राहता. कुठल्या मतदारसंघामध्ये काय होतंय, कुठल्या पद्धतीने लोकं हे घेतायत, राजकारणी लोकं वागतायत आणि त्यातून आपल्याला कसा समाज पुढे जाऊन त्या समाजाला काय फायदा होईल, आपल्याला समाजाचं देणं लागतो आपण, त्याबद्दल काय होईल, हे निश्चितच बघा, तुम्ही आत्मसात करा या व्हिडिओबद्दल. आणि जो प्रामुख्याने मी विषय मांडलेला आहे की हुकुमशाही नाही, परंतु पर्सन ओरिएंटेड राजकारण, पक्षापेक्षा पक्षालाही आता दुय्यम स्थान आणि माणसाला प्रथम स्थान, उभा जो नेता आहे त्याला प्रथम स्थान, ह्या पद्धतीने जे राजकारण आता पुढे येतंय, म्हणजे निवडून येतानाही येतंय, आपणही मतदान करतोय आणि मतदान केल्यानंतर इकडं-तिकडं पक्षप्रवेश जे होत आहेत, त्यातूनही अजून काय गोष्टी म्हणजे अजून त्याचं भविष्य पुढं फ्युचरमध्ये काय आहे, हे खरंच खूप कठीण होऊ शकतं. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय, उच्च, लहानवर्गीय म्हणजे लोकांना खरंच त्रास होऊ शकतो. कारण धोरणं जर व्यवस्थित टिकली तरच देश हा पुढे जाईल. आज बिल्डर, प्रायव्हेट सेक्टर खूप वाढतंय आणि त्यात जर आपण असं फक्त एक धर्माच्या नावाखाली मतदान करत राहिलो, तर निश्चितच शेवटी धर्मही टिकला पाहिजे, आपण आहोतच. परंतु कुठेतरी हे धोरणं बघणं गरजेचं आहे. आज पाणीही आपण बघतोय, वॉटर एटीएम आहे. पाण्याची सवय लावली जाते. जसं जिओने नेटवर्कची सवय लावली, तसं पाण्याचंही तशीच परिस्थिती आहे. अजून 5 वर्षाने तुम्हाला अंघोळीसाठीही पाणी विकत घ्यावं लागेल. पिंपरी चिंचवड, पुणेसारखी शहरे आज त्याचं उत्तम उदाहरण आहे की फ्लॅट घेतलेत लोकांनी, परंतु पाणी नाहीये वापरायला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही त्यातनं हात काढून घेते. खूप वातावरण हे झालेलं आहे. परंतु कुठेतरी आपणच त्याला सवय लावतोय नेत्यांना आणि आता नेत्यांमुळे आपल्याला ज्या पुढं भविष्यात ज्या काही गोष्टी येऊ शकतात. तुम्हाला काय वाटतंय, काय येऊ शकतात गोष्टी, काय घडू शकतात, ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. परंतु हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. कारण महाराष्ट्र काय विचार करतोय या गोष्टीबद्दल, की पक्षापेक्षा माणूस कसा श्रेष्ठ होत चाललाय राजकारणात, विचारधारेपेक्षा माणूस कसा पुढे चाललाय. फक्त घोषणाबाजी करायची, लोकांना फ्रीची सवय लावायची आणि यातून एखादा जर नेता घडत असेल, तर याला मी नेता म्हणत नाही. शेवटी सेल्स पर्सन हेच कामं करतात. परंतु असो, तुम्हाला काय वाटतंय नक्की सेक्शनमध्ये व्यक्त करा कमेंट करून. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक विश्लेषणाच्या एखाद्या विषयावर असंच आपण बोलू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.